नमस्कार. सी 24 तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहे संगमनेर नगर परिषदेची मतमोजणी आणि आता प्रभाग क्रमांक 6चा रिझल्ट 6 ते 8 आपल्याकडे आलेला आहे आणि संगमनेर सेवा समितीचे सगळेच 14 उमेदवार एकूण निवडून आलेले आहेत. त्यामध्ये प्रभाग 6 मध्ये राहुल भोईर हे शिवसेनेचे उमेदवार होते, ते पराभूत झालेले आहे. तर संगमनेर सेवा समितीचे उमेदवार गजेंद्र आबंग हे विजयी झालेले आहे व प्रभाग 6 मध्ये भाजप कडून उभे असलेले उमेदवार शोभा घुले होते, हे पराभूत असून वनिता गाडे हे संगमनेर सेवा समितीचे उमेदवार आहे, ते विजयी झालेले आहे. तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये नितीन आबंग हे विजयी झालेले आहे. तर भाजपामधून अमित मंडलिक हे पराभूत झालेले आहे. प्रभाग 7 मध्ये महिलामध्ये संगमनेर सेवा समितीचे उमेदवार मालती डाके हे विजयी झालेले आहे. त्यानंतर प्रभाग 8 मध्ये दीपाली पंचारिया हे विजयी झालेले आहे. संगमनेर प्रभाग 8 मध्ये गणेश गुंजा हे संगमनेर सेवा समितीचे उमेदवार हेही विजयी झालेले आहे. असे 14 जण 1 ते 8 मध्ये संगमनेर सेवा समितीचे संपूर्ण उमेदवार विजयी झालेले आहे. 9चा रिझल्ट अजून बाकी आहे. 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 असे टोटल 15 वार्ड आहे. त्या वार्ड मध्ये बाकीचे उमेदवार व यामध्येच नगर अध्यक्ष जे उमेदवार आहे मैथिली तांबे संगमनेर सेवा समितीचे, ते त्यांना एकूण मते 11,515 पडलेली आहे. तर महायुतीचे उमेदवार सुवर्ण खता यांना 6,505 मते पडलेली आहे. तर आपण पाहू शकता 5,010 मतांनी सौ मिथिलीताई तांबे हे पुढे आहे. तरी आता पाहू आपण शेवटपर्यंत कोण नगर अध्यक्ष पदाचा दावेदार असणार आहे. सध्या तर संगमनेर सेवा समितीचे उमेदवार नगर अध्यक्ष पदाचे सौ मिथिलीताई तांबे पुढे दिसत आहे. शाबीर शेख, सी 24 तास संगमनेर.